ओके. तर एस-क्यू-एल टार्गेट करत असताना आपण 4 ते 5 दिवस एस-क्यू-एलसाठी दिलेले आहेत. तर या 5 दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे? कशा पद्धतीने एस-क्यू-एल शिकायचं आहे? तर हे डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे करत असताना आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे? तर सुरुवातीला आपण पहिल्या दिवसामध्ये की थिअरॉटिकल पार्ट, थोडासा थिअरॉटिकल पार्ट आणि एस-क्यू-एल जो वर्क बेंच आहे, तर एस-क्यू-एल वर्क बेंचबद्दल माहिती पाहणार आहोत. तर सुरुवातीच्या सेशनमध्ये फर्स्ट आपण थेअरी म्हणजे ॲक्च्युअली एस-क्यू-एल म्हणजे काय आहे, तो कसा वर्क केला जातो, एस-क्यू-एल वर्क बेंच म्हणजे काय आहे, तुम्ही सर्वांनी वर्क बेंच हँडल केलेलाच असेल. तर हा असणार आहे. त्याच्यानंतरचे जे 2 to 3 डेज आहेत, म्हणजे बुधवार, गुरुवार, शुक्रवार 2 दिवस आहे ते आपण फुल प्लेज प्रॅक्टिस करणार आहोत. ओके. कशा पद्धतीने कुठले कुठले प्रॅक्टिसमध्ये सगळे पॉईंट्स आपण कव्हर करणार आहोत. तर 2 दिवस तुमच्या जे कन्सेप्ट्स असतील एस-क्यू-एल मधल्या महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत त्या सर्व आपण घेणार आहोत. आणि 4था आणि 5वा दिवस असेल म्हणजे 4 आणि 5 या 2 दिवसामध्ये ॲक्च्युअल एस-क्यू-एल प्रोजेक्टवरती इंटिग्रेट कसा करायचा. म्हणजे आता तुम्ही या गोष्टी तुम्हाला आता तुम्ही जो प्रोजेक्ट करणार आहे त्याला सुद्धा उपयोगी येणार आहेत आणि पुढे इंटरव्ह्यू फेस करणार आहे, सर्व गोष्टी करणार आहेत, तेव्हा सुद्धा या गोष्टी तुम्हाला उपयोगी येणार आहेत. तर अशा पद्धतीने 4 ते 5 दिवसामध्ये तुम्ही एस-क्यू-एल काय आहे हे सर्व शिकाल. परंतु एस-क्यू-एल हा सब्जेक्ट खूप मोठा आहे. म्हणजे त्यामध्ये डेटाबेसची जशी साईज वाढेल त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी करता येतात. परंतु हे टायमिंग होईल ज्याला फक्त एस-क्यू-एल डेव्हलपर व्हायचं म्हणजे एस-क्यू-एलवरतीच काम करायचं आहे. तर तो ॲडव्हान्समध्ये बऱ्याचशा गोष्टी शिकू शकतो. परंतु आत्ता तुम्हाला ॲज अ इंटरव्ह्यू देण्यासाठी किंवा तुमच्या प्रोजेक्टवरती काम करण्यासाठी जेवढं एस-क्यू-एल गरजेचं आहे तेवढं आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं व्हॉट इज एस-क्यू-एल? एस-क्यू-एल काय आहे? कशासाठी वापरायचं? कोण सांगू शकेल का? काय आहे एस-क्यू-एल? 1-2 सेंटेन्समध्ये. श्वेता, कोण सांगू शकेल? सुजाता, विशाल, हॅलो. एस-क्यू-एल ऋतुजा. एस-क्यू-एल स्टँड फॉर स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. तर शुद्ध मराठी भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो हे स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज तर आहेच. एस-क्यू-एल कशासाठी वापरायचं? तर हा एक डेटाबेस आहे. डेटाबेस म्हणजे कशासाठी वापरला जातो? तर डेटा स्टोअर करण्यासाठी. आपल्याला काय करायचं आहे? तर डेटा आहे तो स्टोअर करायचा आहे. तर हा डेटा एस-क्यू-एलमध्ये टेबल फॉर्ममध्ये स्टोअर केला जातो. सगळ्यांना टेबल माहीत आहे. टाइम टेबल किंवा तुमचे सपोज ग्रुपचे नावं आहेत. तर हा टॅब्युलर फॉर्ममध्ये डेटा स्टोअर केला जातो. आणि हा डेटाबेस तयार करण्यासाठी, डेटाबेसमध्ये जी काही माहिती आहे ती रीड करण्यासाठी, डेटाबेसमधली माहिती आहे ती अपडेट करण्यासाठी आणि डेटाबेस डिलीट करण्यासाठी एक लँग्वेज वापरली जाते. आता बघा, सॉफ्टवेअरमध्ये आपण जे काही कम्युनिकेशन करतोय म्हणजे सॉफ्टवेअर अगदी तयार करायचं असेल, त्याच्याशी काही कम्युनिकेट करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या लँग्वेजेस वापरतो. जसं तुमचं HTML आहे, CSS, जावास्क्रिप्ट, सी लँग्वेज आहे. लाईक द सेम एक सोपी लँग्वेज तयार केलेली आहे ती आहे एस-क्यू-एल स्टँडर्ड क्वेरी लँग्वेज आहे. आणि या स्टँडर्ड क्वेरी लँग्वेजचा उपयोग आहे तो उपयोग आपण डेटा स्टोअर करण्यासाठी काय करणार आहे? यूज करणार आहे. तर 2 गोष्टी आहेत. आताचे आपण सगळे लेक्चर आहेत ते कशाचे म्हणतोय की बॅकएंडचे आहेत आणि फ्रंट एंडचे आपण अगोदर संपवलेले आहेत. तर तुम्हाला सिंपल तुम्ही HTML मध्ये किंवा रिॲक्टमध्ये एखादा टेबल तयार करू शकता किंवा फॉर्म तयार करू शकता. अगदी साधा सिंपल आपण घेऊया. एक लॉगिनचा आपण फॉर्म केला. इथे ईमेल ॲड्रेस आहे, इथे पासवर्ड आहे, त्याच्यामध्येच अजून एक आपण ॲड केला तुमचा मोबाईल नंबर आणि इथे सबमिट नावाचं बटन आहे. ही डायग्रॅम समजली ना काय आहे? हॅलो. एवढी काही चांगली मी डायग्रॅम काढलेली नाही, परंतु समजून घ्या की काय आहे. इथे काय आहे तर ईमेल आहे. इथे तुम्हाला ईमेल ॲड करायचा. एक फॉर्म आहे. फ्रंट एंडवरती आपण फॉर्म तयार केलेला आहे. ईमेल आहे. ते ईमेलचा एक पासवर्ड आपण तयार केलेला तो पासवर्ड आहे. इथे मोबाईल नंबर आहे आणि इथे सबमिट नावाचं बटन आहे. तर ज्यावेळेस फ्रंट एंडवरती आपण हे खूप छान डिझायनिंग केलं, त्याला तुम्ही सुंदर असं डिझायनिंग करून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. परंतु हा डेटा कुठेतरी ठेवला पाहिजे ना, स्टोअर करून ठेवला पाहिजे. तर त्या स्टोरेज करण्यासाठी 2 प्रकारचे डेटाबेस असतात. एक असतात एस-क्यू-एल आणि दुसरे असतात नो एस-क्यू-एल. तर अगदी साधं सोपं आहे. एस-क्यू-एलमध्ये काय असतं तर टॅब्युलर फॉर्ममध्ये डेटा स्टोअर केला जातो टॅब्युलर फॉर्ममध्ये. आणि नो एस-क्यू-एल MongoDB वगैरे आहे त्यामध्ये काय केलं जातं ॲज अ क्वेरी टाईप तुमचा जो डेटा आहे तो डेटा स्टोअर करतात. त्यामध्ये कोणताही टेबल नसतात. तो डायरेक्ट आपल्याला डेटा
स्टोअर करता येतो. त्याचे काय फायदे आहेत ते आपण MongoDBच्या वेळेस पाहणार आहोत. तर हा जो डेटा आहे तो मला स्टोअर करायचा आहे. काय करायचं आहे, तो रीड करता आला पाहिजे, अपडेट करता आला पाहिजे आणि तो डेटा डिलीट करता आला पाहिजे. त्याच्यासाठी साधं सिंपल SQL वापरलं जातं आणि इथंपर्यंत हे सगळ्यांना जवळजवळ माहीत आहे. जे नवीन आहेत की ज्यांना अजिबात माहीत नाही, ओके, गणेश आणि अब्दुल, तुम्हाला अजिबात डेटाबेस म्हणजे काय हे गोष्टी झालेल्या नाहीत. तर हे तुमच्यासाठी इन्फॉर्मेशन आहे. तर त्याच्यासाठी डेटाबेस वापरला जातो. तर व्हॉट इज SQL हे तुम्हाला थोडक्यात समजलं असेल. ओके, एवढं समजलंय. आणि ह्यालाच एक क्रिएट, रीड, अपडेट आणि डिलीट या सगळ्याचं बघा सुरुवातीचं जे अक्षर आहे CRUD, त्यालाच हे कर्ड ऑपरेशन म्हटलं जातं. समजलं? कर्ड ऑपरेशन समजले का? हॅलो, कर्ड ऑपरेशन म्हणजे डेटाबेस क्रिएट करायचा आहे, रीड करायचा आहे, अपडेट करायचा आहे, डिलीट करायचं आहे. मी मागच्या वेळेस विचारलं होतं कर्ड ऑपरेशन माहीत आहेत का? तर कोणालाही माहीत नव्हते, परंतु त्यावेळेस लक्षात आलं नसेल. पण आता तुमच्या बरोबर लक्षात आलं असेल की बॅकएंडला काम करत असताना, डेटाबेसची काम करत असताना सुरुवातीला तुम्हाला काय माहीत पाहिजे, कर्ड ऑपरेशन म्हणजे काय माहीत पाहिजे. ओके, तर हे झाले कर्ड ऑपरेशन. आता जे काही डेटाबेस म्हणजे एखादी आपण जी क्वेरी लिहितो म्हणजे सपोज HTML मध्ये आपल्याला जर हेडिंग लिहायचं असेल, HTML मध्ये कसं लिहितो आपण? HTML मध्ये मला एक हेडिंग लिहायचं आहे, हॅलो वर्ल्ड. काय लिहितो? H1. हां, बॉडीमध्ये आपण H1 टॅग लिहितो आणि त्यामध्ये लिहितो. तर काय झालं की प्रत्येक लँग्वेजचा एक सिंटॅक्स आहे. लाईक द सेम याचा पण एक सिंटॅक्स आहे, परंतु अगदी सोपा आहे. याचा पण काय आहे, बेसिक SQLचा जो सिंटॅक्स आहे तो अगदी सोपा आहे. लास्टला आपल्याला जे काही करायचं आहे साध्या सोप्या इंग्लिशमध्ये लिहिलेलं असतं की सिलेक्ट, ड्रॉप, तुम्हाला समजेलच. आणि त्यामध्ये काय केलं जातं, लास्ट एक सेमीकॉलन वापरायचं आहे. एवढाच सिंटॅक्स आहे आणि काही गोष्टी तुम्हाला कॅपिटलमध्ये लिहाव्या लागतात या डेटाबेसमध्ये. तर तेवढ्याच गोष्टी असतात. तर यामध्ये SQL स्टेटमेंट्स जे आहेत त्याचे जे मेन टाईप्स आहेत, हा टेबल तयार करण्याचे, ॲक्च्युली टेबल आणि डेटाबेस आहे, तो डेटाबेस तयार करण्याचं किंवा SQLचे जे टाईप्स आहेत ते महत्त्वाचे कोणकोणते टाईप्स आहेत बघा. हे 5 प्रकारचे आहेत. म्हणजे तुम्हाला या 5 गोष्टीवरती काम करायचं आहे. तर पहिला येतं DDL, DML, DQL, DCL, TCL. आता हे काय आहे, DDL. DDL मध्ये काय केलं जातं, तर सिंपल DDL काय आहे, तर डेटा डेफिनेशन लँग्वेज. तर याच्यामध्ये जे तुमचं डेटाबेसचं स्ट्रक्चर आहे म्हणजे मेन डेटाबेस तयार करायचा एक मोठा डेटाबेस आहे. त्याच मोठ्या डेटाबेसमध्ये आपण काय करत असतो, वेगवेगळे डेटाबेस आहेत, ते वेगवेगळे डेटाबेस आपण तयार करत असतो. तर पहिल्यांदा काय येतं की मला डेटा तयार करायचा आहे, डेटाबेस काय करायचा आहे, तयार करायचा आहे, क्रिएट करायचा आहे, त्याचं स्ट्रक्चर तयार करायचे आहेत, स्कीमाज किंवा टेबल तयार करायचे आहेत. तर हे सगळं कशामध्ये केलं जातं, तर DDL. आता जे काही तुमचे स्टेटमेंट आहेत किंवा या लँग्वेज कशा पद्धतीने, तर 5 मध्ये मॉडिफाय केलेल्या आहेत. म्हणजे जो काही आपल्याला सिंटॅक्स लिहायचा आहे, स्टेटमेंट्स म्हणजे काय असतात, तर जी काही आपण क्वेरी लिहितोय SQL मध्ये, ज्या काही क्वेरी लिहिणार आहेत, तर त्या 5 प्रकारामध्ये काय केलेल्या आहेत, डिवाइड केलेल्या आहेत. तर जो पहिला प्रकार आहे यामधला काय आहे, पहिला प्रकार आहे DDL. DDL म्हणजे डाटा डेफिनेशन लँग्वेज. तर डेटाबेस मला क्रिएट करायचा आहे, अल्टर करायचा आहे, ड्रॉप करायचा आहे, ओके, ट्रंकेट करायचं आहे. तर हे सगळं कशामध्ये येतं, DDL मध्ये येतं. त्याच पद्धतीने मला DML करायचं आहे. तर DML करायचं आहे म्हणजे काय, यूज टू इन्सर्ट, अपडेट आणि डिलीट डेटा. म्हणजे डेटामध्ये काहीतरी मला एखादा आपण टेबल केलं, त्या टेबलमध्ये मला इन्सर्ट करायचा आहे, अपडेट करायचा आहे, त्याच्यानंतर डिलीट करायचं आहे. म्हणजेच जो काही डेटा आहे त्याला आपण काय करणार आहे, मॅनिप्युलेट करणार आहे. डेटा डेफिनेशन लँग्वेजमध्ये काय होतं की डेटा डिफाईन करतोय आपण, इथं जो काही डेटा ॲड केलेला आहे त्या डेटाला आपण काय करतोय, मॅनिप्युलेट करतोय. नेक्स्ट डेटा क्वेरी लँग्वेज म्हणजे काय करायचं आहे की डेटा ठेवला, सपोज तुमचा क्लास आहे, क्लासमध्ये आपण तयार केले की म्हणजे क्लासचा सगळा रेकॉर्ड आहे, सिरियल नंबर टाकले, तुमचे नेम टाकले आणि सिरियल नंबर, नेम आणि पुढे तुमचे प्रेझेंटी किंवा मार्क्स टाकले. तर मला काय करायचं आहे, स्पेसिफिकली एका स्टुडंटचं, सपोज मला अब्दुल आहे, अब्दुलची मला प्रेझेंट आणि त्याचे मार्क्स बघायचे आहेत. तर एक क्वेरी मी जनरेट केली आणि ही क्वेरी जनरेट करून काय केलं, त्या डेटामधून ॲक्युरेट मला माहिती मिळवली. तर ही माहिती मिळवण्याची जी पद्धत आहे त्यामध्ये काय आपण करतो, DQL म्हणजे क्वेरी, एखादी क्वेरी लिहिणं आणि तयार करणं. आणि SQL मध्ये जे काही स्किल आहे ते तुमचं क्वेरी लिहिण्यामध्ये आहे की राईट क्वेरी आहे,
ती कशा पद्धतीने लिहायची, कोणतं स्टेटमेंट यूज करायचं, तर यामध्ये ही क्युरी लिहायची आहे. कशासाठी, तो सिलेक्ट करण्यासाठी किंवा डेटाबेस रिट्राईव्ह म्हणजे माहिती आपल्याला मिळवण्यासाठी. त्याच्यानंतर डेटा कंट्रोल लँग्वेज. तर डेटा कंट्रोल लँग्वेजमध्ये काय आहे, तर परमिशन ग्रँट करणं, एका ठिकाणी ग्रँट परमिशन करणं किंवा ती मिळवणं. म्हणजे त्या डेटाबेसवरती आपल्याला जर कंट्रोल ठेवायचा असेल तर त्याच्यासाठी काय वापरलं जातं, DCL वापरलं जातं, डेटा कंट्रोल लँग्वेज. आणि ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज यूज टू मॅनेज ट्रान्झॅक्शन इन द डेटाबेस. डेटाबेसमध्ये जे काही ट्रान्झॅक्शन होणार आहेत ते ट्रान्झॅक्शन कंट्रोल करण्यासाठी काय वापरलं जातं, TCL वापरलं जातं. तर सगळ्यात महत्त्वाचं अगदी साध्या सोप्या याच्यामध्ये की हे जे 5 प्रकार आहेत, तर या 5 प्रकारामध्ये जे काही तुम्ही क्वेरीज किंवा डेटा इथे लिहिणार आहेत ते डिवाइड केलेले आहेत. आणि या 5 प्रकारांचाच उपयोग करून तुम्हाला पुढे क्वेरीज लिहायच्या आहेत आणि अगदी साध्या सोप्या क्वेरीज आहेत. ओके. तर टेबलमध्ये तुम्हाला जे काही म्हणजे टेबलमध्ये पहिल्यांदा डेटाबेस म्हणजे एखादा आपण डेटाबेस तयार केला, क्रिएट केला, अल्टर केला. त्याच्यानंतर डेटाबेस आपण मॅनिप्युलेट केला. त्याच्यानंतर डेटाबेसवरती आपण क्वेरी तयार केली. डेटावरती आपण कंट्रोल घेतला त्याच्यावरती. तर हे अगदी साधे 5 प्रकार आहेत. तर याच्या वेगवेगळ्या क्वेरीज आपण पाहणार आहोत. क्लिअर हे सगळ्यांचं? हॅलो. एसक्यूएलचे जे लँग्वेज आहेत त्याचे क्वेरीज 5 प्रकारामध्ये लिहायचे आहेत. ओके. आपण एसक्यूएल म्हणजे काय बघितलं, त्याच्यानंतर एसक्यूएलच्या ज्या टाईप्स आहेत लिहिण्याच्या त्या टाईप्स बघितल्या. ह्याचा सिंटॅक्स अगदी सिंपल आहे. जे काही पाहिजे म्हणजे सिलेक्ट करायचं आहे, ड्रॉप करायचं आहे, डिलीट करायचं आहे. तर इथे बघा, तर सुरुवातीला काय करायचं आहे, तुम्हाला जे करायचं आहे डेटाबेसवरती म्हणजे जर अगदी तुम्हाला डेटाबेस क्रिएट करायचा असेल तर सिंपल इथं लिहायचं क्रिएट. डिलीट करायचं असेल डिलीट, ड्रॉप. ओके. तर डेटाबेस ड्रॉप करण्यासाठी ड्रॉप वापरलं जातं. तर अगदी साधा सोप्पा सिंटॅक्स आहे आणि लास्टला एक सेमीकॉलन लावायचं आहे. ओके. तर या पद्धतीच्या सिंपल इंग्रजी आहे त्या इंग्लिश लँग्वेजमध्ये या क्वेरीज लिहिल्या जातात. अगदी साध्या सोप्या आहेत. त्याच्यामुळे आणि सुरुवातीला काय आहे, तर सुरुवातीला बघून करा. एक 4-5 वेळा तुम्ही जर बघून केलं किंवा ही मी PDF तुम्हाला पाठवणार आहे, ती PDF तुम्ही रीड आउट केली आणि वर्क बेंचमध्ये तुम्ही ह्या कमांड व्यवस्थित केल्या तर पुढच्या वेळेस वापरताना तुम्हाला ह्या गोष्टी आहेत त्या ह्या गोष्टी पटकन समजणार आहेत. ओके. तर याच्यानंतर महत्त्वाच्या ज्या कमांड आहेत, SQL मधल्या ज्या महत्त्वाच्या कमांड आहेत त्या आपण बघणार आहोत. मला डेटाबेस क्रिएट करायचा आहे तर क्रिएट, यूज, टेबल क्रिएट करण्यासाठी, डेटा इन्सर्ट करण्यासाठी, व्ह्यू डेटा, डेटा पाहण्यासाठी, अपडेट करण्यासाठी, डिलीट करण्यासाठी. ओके. तर हे एक्सटर्नली आपण वर्क करू शकतो ह्या कमांडने. एक्सटर्नली एखादा डेटाबेस आहे त्या डेटाबेसमध्ये आपण माहिती आहे ती माहिती पाठवण्यासाठी ह्या सर्व कमांड वापरत असतो. म्हणजे जर डेटाबेस क्रिएट असेल त्यामध्ये टेबल तयार असेल तरच माहिती येणार आहे ना. हॅलो. म्हणजेच मला जर फ्रंट एंडवरून मी एक फॉर्म तयार केलेला आहे, मगाशीच तुम्हाला मी सांगितलं कोणता फॉर्म आहे, की पहिल्यांदा काय लिहिलेलं आहे, पहिल्यांदा असेल ईमेल, त्याच्यानंतर पासवर्ड, ईमेल, पासवर्ड आणि 3 हे आहेत आणि इथं मी लिहिलं मोबाईल नंबर आणि इथं सबमिट असं बटन आहे. आता हा जो काही मी फॉर्म तयार केलेला आहे या फॉर्म मधला डेटा कधी सबमिट होईल. हॅलो. हा जो फॉर्म मधला डेटा आहे तो डेटा कधी सबमिट होईल. हॅलो. साधा सोपा प्रश्न आहे माझा. हा डेटा केव्हा सबमिट होणार आहे. काय काय करावं लागेल. साधं सिंपल फ्रंट एंडचं पेज आहे, वेबसाईटचं फ्रंट एंडचं पेज आहे, सगळेजण तयार करू शकतात. कम्फर्टेबल आहेत ना सगळेजण. हॅलो श्रावणी, सगळे कम्फर्टेबल आहेत का. ऋतुजा, सगळे हा फ्रंट एंड तयार करू शकता तुम्ही. रिएक्टमध्ये करू शकता, HTML CSS जावास्क्रिप्ट करू शकता. परंतु हा जो टेबल आपण तयार केले इथली माहिती आहे म्हणजे ॲट द एंड म्हणजे शनिवार रविवार तुम्ही इझिली सर्व हा डेटा आहे तो SQL मध्ये पाठवणार आहेत. परंतु याच्या पाठीमागचं लॉजिक काय आहे, काय काय केलं पाहिजे मला. कोणाला आहे का अंडरस्टँडिंग. रुपाली. हां, डेटाबेस क्रिएट केला पाहिजे. व्हेरी गुड. अजून काय केलं पाहिजे. एक डेटाबेस आहे तो क्रिएट केला पाहिजे. ओके. क्रिएट डेटाबेस. अजून काय काय करावं लागेल. साधं सिंपल आहे. फक्त डेटाबेस तयार केला
असं चालेल का? हां. ओके. हां. ओके. पण त्याच्या अगोदर आपण इथं डेटाबेस तयार केला. डेटाबेस तयार केल्यानंतर आपल्याला एक टेबल तयार करावं लागेल ना. माहिती कुठे जाणार आहे ती? एक टेबल तयार करून ठेवला पाहिजे. बरोबर आहे? हं. एक डेटाबेस आपण तयार केला एस-क्यू-एल वर्कबेंचमध्ये. एक टेबल आपल्याला तयार करावा लागेल आणि टेबल तयार केल्यानंतर जसं नीतानं सांगितलं तसं आपल्याला काय आहे, जी काही इन्फॉर्मेशन आहे, डेटा आहे, तो डेटा आपण काय करणार आहे? इन्सर्ट करणार आहे आणि मग हे फ्रंट एंड आणि बॅक एंड आहे, त्यांना काय केलं पाहिजे मला? कनेक्ट केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? आता हे कनेक्शनसाठी काय-काय केलं जातं? नोड एक्सप्रेस आहेत त्या गोष्टी आपण म्हणजे पुढे बघणारच आहोत. ॲक्चुअल कनेक्शन कसं करायचं? सुरुवातीला डेटाबेस फक्त शिकण्यावरती लक्ष द्या. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला? डेटाबेस क्रिएट करायचा आहे. त्याच्यामध्ये टेबल तयार करायचं आहे आणि त्या टेबलमध्ये आपण काय करणार आहोत, तर त्या टेबलमध्ये मग इकडचा जो डेटा आहे, तो डायरेक्ट इन्सर्ट होणार आहे. साध्या सिंपल स्टेप्स आहेत. काही अवघड नाही यामध्ये, खूप सोपं आहे. हे समजलं का तुम्हाला? हॅलो? हां, एवढं समजलं? साधं सोपं आहे. आता आपण काय केलं? एस-क्यू-एल वर्कबेंच आहे. एस-क्यू-एल वर्कबेंच सगळ्यांचा झालाय का? एस-क्यू-एल वर्कबेंच डाउनलोड केलाय का? कोणाचा काही कॉल आला नाही मला की सर जमत नाही किंवा काय असं? सगळ्यांना आहे ना डाउनलोड केलेला माय एस-क्यू-एल वर्कबेंच? वर्कबेंच आपण वापरणार आहोत. वेगवेगळे टूल्स आहेत, पण सुरुवातीला आपण वर्कबेंच वापरणार आहे. झालाय का सगळ्यांचा? कोण आहे का? ज्याचं झालं नाही, अडचण येते. ठीक आहे. तर सुरुवातीला ह्या एस-क्यू-एल वर्कबेंचची माहीतच असेल सगळ्यांना, परंतु ज्यांना माहीत नाही त्यांना एक याचा इंटरफेस काय आहे तो समजवतो. अगदी साधा सोपा इंटरफेस आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, या एस-क्यू-एल वर्कबेंचच्या या इंटरफेसमध्ये इथं आपल्याला क्युरीज लिहायच्या आहेत. इथे तुम्हाला सुरुवातीला हे सगळं क्लोज करतो, सुरुवातीपासून दाखवतो. हां, असा इंटरफेस येईल. असा इंटरफेस आल्यानंतर मला क्युरी जनरेट करायच्या आहेत. क्युरी कुठे लिहायच्या आहेत इथून सुरुवात येते. एक असा इंटरफेस येतो. तर या ठिकाणी बघा, इथे केल्यानंतर इथे क्लिक केलं की एस-क्यू-एल इथं प्रत्येक गोष्ट आहे ते सांगते बघा. क्रिएट न्यू एस-क्यू-एल टॅब. नवीन एस-क्यू-एल टॅब करायची असेल तर हा पहिला आयकॉन आहे बघा. कर्सर इथे घेऊन जायचं. दिसतोय? इथे दिसतोय ओपन एस-क्यू-एल स्क्रिप्ट. स्क्रिप्ट जी करायची आपल्याला ओपन करायची असेल तर स्क्रिप्ट आहे. इथे सर्व गोष्टी आहेत. इन्स्पेक्टर ओपन करायचा आहे. इन्स्पेक्टर न्यू स्कीमाज आहेत. तर स्कीमाज आता हा डेटाबेसचा एक सगळ्या स्कीमा कशाला म्हणायचं हे लक्षात घ्या. स्कीमा स्कीमा काय असतो? तर जेवढे काही तुमचे डेटाबेस आहेत त्या डेटाबेसचा मेन असतो, त्याला स्कीमा असं म्हटलं जातं. स्कीमामध्ये कायच असणार आहे? SCHEMAS इथं दिसतोय बघा स्कीमा. तर त्या स्कीमाजमध्ये काय असणार आहे? तर स्कीमाजमध्ये सगळे डेटाबेस आहेत आपण जेवढे तयार केलेले, ते सगळे डेटाबेस त्या स्कीमाजमध्ये असतात. ओके. स्कीमा काय आहे? समजलं का स्कीमा? हॅलो? हं. तर त्या स्कीमामध्ये काय असतं? तर स्कीमामध्ये सगळे जे डेटाबेस आहेत, ते सगळे डेटाबेस त्या स्कीमाजमध्ये ठेवलेले असतात आणि इथं स्कीमाच्या पुढे इथे रिफ्रेशचं एक साइन आहे बघा. इथे दिसतंय. ते रिफ्रेश केलं की इथं आपल्याला डेटा म्हणजे तिथं दिसत नसतील ना किंवा एखादा डेटाबेस तयार केला, त्यावेळेस आपण हे रिफ्रेश करू शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला इथून काही फाईल ॲड करायची असेल तर फाईल आहे, एडिट हे काही ऑप्शन, व्ह्यू, पॅनेलचा व्ह्यू कसा पाहिजे, क्वेरीज कुठल्या-कुठल्या तुम्हाला एक्झिक्यूट करायचे आहेत. डेटाबेसवरती काही काम करायचं आहे, एस-क्यू-एलचा सर्व्हर असेल किंवा तुम्ही जो सर्व्हर कनेक्ट केलेला आहे त्याचा स्टेटस वगैरे चेंज करायचा असेल, क्लायंटचं कनेक्शन, टूल्स, स्क्रिप्टिंग, हेल्प हे तुम्हाला जसे लागतील तसे ह्यातले गोष्टी तुम्हाला उपयोग करता येणार आहे. तर सुरुवातीला अगोदर साधं सोप्पं आपण बघूया की मला क्युरी लिहायची आहे. तर ती मी कशा पद्धतीने क्युरी लिहायची? ओके. तर क्युरी लिहित असताना मला एखादा काय करायचं आहे? डेटाबेस तयार करायचा आहे. साधे सिंपल आहे. कोण सांगेल? काय करू मी? डेटाबेस आपण एखादा तयार करूया. कसा तयार करायचा? कशी क्वेरी लिहायची? माहीत आहे ना? वापरला आहे ना? कोण सांगतंय? व्हेरी गुड. काय करायचं? क्रिएट डेटाबेस. क्रिएट डेटाबेस
आणि त्याच्या पुढे नाव देऊया आपण त्या डेटाबेसचं नाव ABC काय असेल ते. ओके. काय लिहायचं आहे मला डेटाबेस नाव तयार करायचा आहे. त्याचं डेटाबेसचं नाव काय मी ठेवलेलं आहे ABC असं डेटाबेसचं नाव ठेवलेलं आहे. तर हा क्रिएट डेटाबेस म्हणायचं. कोणता डेटाबेस ABC. अगदी साधं सोपं आहे. आता याला काय करायचं सिलेक्ट करायचं. सिलेक्ट करून इथे आता दिसेल खाली बघा एक्झिक्यूट करायचं. इथे एक्झिक्यूट केला. आता इथे तुम्हाला माहिती आली बघा इथे खाली तयार झालेला दिसला का सगळ्यांना इथे 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 बघा माहिती आली क्रिएट डेटाबेस ABC. आता हा ABC नावाचा डेटाबेस आहे तो तयार झालेला आहे. आता मला जर इकडे बघायचं आहे ऍक्च्युली तयार झालाय का नाही तर इथे स्कीमाच्या तिथे जायचं आणि काय करायचं रिफ्रेश करायचं. इथं ABC दिसला का ABC. हॅलो अगोदर दिसत नव्हता. झालाय का तयार. ओके. आता हा डेटाबेस तयार झाल्यानंतर मला जर तो डेटाबेस यूज करायचा असेल तर काय करायचं सोपं आहे. यूज करायचा असेल तर काय करायचं यूज पुढे जे काही नाव आहे ते आपण डायरेक्ट टाकू शकतो. ABC असं म्हटलं मी. यूज ABC घेतलं मी आणि काय केलं एक्झिक्यूट केलं. इथे बघा खाली आलेलं आहे यूज ABC. मी गोल केलाय तिथे दिसलं का यूज ABC. मी आता ABC यूज करू शकतो. ठीक आहे. समजलं का डेटाबेस कसा क्रिएट करायचा. अगदी साधं सोपं आहे. अब्दुल अगदी साधं सोपं आहे. कमांड लिहायची आणि ह्या सगळ्या रेडीमेड इथे कमांड दिलेल्या आहेत बघा. मी इथे टेबलमध्ये इथे नोट्स ही छोटीशी नोट्स आहेत ती अगोदर तुम्ही प्रिपेअर केली तर कळेल. इथून डायरेक्ट घेतलं आणि हा डेटाबेसचं नाव जरी चेंज केलं तरी चालेल. क्रिएट डेटाबेस आता इथे आपण यूज करतोय. एक टेबल तयार करूया. तर इथे बघा क्रिएट टेबल आपण डायरेक्ट टेबल तयार करू शकतो. परंतु त्याच्या अगोदर डेटाबेसचे काही कन्स्ट्रेंट आहेत. कन्स्ट्रेंट ओके. तर ते कन्स्ट्रेंट म्हणजे काय हे बघूया अगोदर आणि मग टेबल आपण तयार करूया. ठीक आहे. मीटिंग एंड झाली तरी पुन्हा रिजॉईन करायची आहे हे बघणार आहोत. कन्स्ट्रेंट व्हॉट इज कन्स्ट्रेंट. कन्स्ट्रेंट म्हणजे काय असतं माहिती आहे का कोणाला. व्हॉट इज कन्स्ट्रेंट. हॅलो कन्स्ट्रेंट बरं मी सांगतो तुम्हाला. लक्षात ठेवायचा चौथा महत्त्वाचा पॉईंट आहे कन्स्ट्रेंट. कन्स्ट्रेंट म्हणजे काय असतात तर आता बघा आपण टेबल तयार करतो डेटाबेस तयार करत असतो. म्हणजे टेबल तयार करत असताना त्यामध्ये ॲक्युरसी आली पाहिजे. म्हणजे एकच नावाचा म्हणजे सिरियल नंबर नेम ऑफ अ स्टुडंट त्याच्यानंतर रोल नंबर मोबाईल नंबर असा पण एखादा आणि त्याचे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स असे पण मार्क्स टाकले तर डबल टेबल तयार झाला नाही पाहिजे. म्हणजे सिरियल नंबर 1 2 3 4 असं युनिक आयडेंटिटी नंबर तयार झाले पाहिजेत. तर कन्स्ट्रेंट म्हणजे काय असतं बघा SQL मध्ये टेबल लिहिण्याची काही नियमावली आहे आणि ही नियमावलीसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. महत्त्वाचे जे कन्स्ट्रेंटचे काही प्रकार किंवा आपण त्याला टाईप म्हणू काही नियम आखून दिलेले आहेत. त्याच्यासाठी प्रायमरी की फॉरेन की युनिक नॉट नल चेक डिफॉल्ट हे तयार केलेलं आहे. कशासाठी तर त्या टेबल आहे तो टेबलमध्ये अचूक आपल्याला काम करता यावं किंवा त्यामध्ये काय आले नाही पाहिजे तर त्याच्यामध्ये कोणतीही एरर आली नाही पाहिजे. ॲक्युरसी आली पाहिजे. त्याच्यासाठी काय तयार केलेले आहेत नियम तयार केलेले आहेत. तर ते त्याला काय म्हणायचं कन्स्ट्रेंट असं म्हणायचं म्हणजे टेबल तयार करत असताना. ओके. तर पहिल्यांदा येतं त्यामध्ये समजून घ्यायची प्रायमरी की काय आहे प्रायमरी की. तर ही प्रायमरी की काय असते तर प्रत्येक रेकॉर्डला युनिक ओळख देण्यासाठी म्हणजे आत्ताच आपण टेबल तयार केला. सपोज इथं आपण एक क्युरी बघितलेली होती म्हणजे सिरियल नंबर. तर त्या सिरियल नंबरला आपण एक प्रायमरी की दिली. इथे बघा इथे लिहिलेलं आहे ID जो आहे 1 2 3 म्हणजे काय झालं त्याची युनिक आयडेंटिफिकेशन झालं. म्हणजेच एखादा टेबल तयार करत असताना मला जर त्याला युनिक आयडेंटिफिकेशन नंबर द्यायचा असेल तर त्याला आपण काय म्हणतो प्रायमरी की असं म्हटलं जातं SQL मध्ये. तर समजलं का प्रायमरी की म्हणजे काय म्हणजे जी बघा इंडेक्स आपण देणार आहे. आता सपोज इथे आपण सिरियल नंबर दिला नेम ऑफ अ स्टुडंट दिले आणि त्यांचे मार्क्स वगैरे दिले. ओके. आता मला जर 20 नंबरचा एखादा स्टुडंट फाइंड आउट करायचा असेल 20 तर काय करणार तुम्ही प्रत्येक वेळेस मोजत बसणार का सिरियल नंबरमध्ये. एखादा आपण सपोज असा टेबल तयार केलेला आहे आणि मला 20 नंबरच्या स्टुडंटची इन्फॉर्मेशन पाहिजे तर काय करणार हॅलो काय करायचं
सिलेक्ट क्वेरी आपण यूज करू शकतो, परंतु त्याच्यासाठी काय आहे की हे सिरियल नंबर 1 2 3 4 त्याला युनिक आयडेंटिफिकेशन नंबर देणं गरजेचं आहे. तर हे असे युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आपण जे काही देतो त्याला प्रायमरी की असं म्हणायचं. प्रायमरी की. प्रायमरी की काय आहे ते समजलं का? हे क्रिएट टेबल मला क्रिएट करायचा आहे. स्टुडंट या ठिकाणी स्टुडंट काय आहे? हॅलो, टेबलचं नाव आहे. क्रिएट टेबल कुठल्या नावाचा? त्याचं नाव ठेवायचं. टेबल क्रिएट करत असताना त्याचं नाव ठेवलं आपण स्टुडंट्स आणि त्यामध्ये आयडी इथे इंट दिलेला आहे. ते काय आहे? इंट म्हणजे इंटिजर. डेटाचा जो टाईप आहे टेबलमध्ये जो काही डेटा ऍड होणार आहे तर त्याचं तो डेटाचा टाईप आहे तो पुढे द्यायचा. आयडी इंटिजर, नेम कॅरेक्टर, वारकॅर आहेत म्हणजेच कॅरेक्टर जे काही आपण नेम देणार असेल, जे काही नाव देणार आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, त्याची एज कशामध्ये असणार आहे? इंटिजरमध्ये असणार आहे. सिटी म्हणजे त्याचे कॅरेक्टर्स असणार आहेत. ओके, तर अशा पद्धतीने त्याचे टाईप आपण देऊ शकतो. तर याच्यामध्ये तुम्हाला माहीत नसणारी गोष्ट म्हणजे हे डेटा टाईप तुम्हाला कळले असतील. सिंपल आहे. क्रिएट टेबल लिहायचं, टेबलचं नाव द्यायचं, आयडी इंटिजर लिहिलेलं आहे. तर इथं सुरुवातीला जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इथं काय केलेली आहे? एक प्रायमरी की दिलेली आहे. तर ती प्रायमरी की म्हणजे काय? युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आहे. तर तो ॲटो ॲड होत असतो. तर प्रायमरी की समजलं का? हॅलो, प्रायमरी की म्हणजे एसक्यूएल मध्ये लिहिण्याचे काही महत्त्वाचे नियम आहेत. बघा, हा युनिक असतो आणि तो नॉट नल. नॉट नल म्हणजे रिकामा आपण सोडू शकत नाही. हॅलो, एम ऑडिबल? माझा आवाज येतोय का? हॅलो, हां. तर हा पहिला नियम झाला. म्हणजे जे काही स्टेटमेंट लिहिणार आहे, आपण क्युरीज लिहिणार आहोत, त्याचे आपण नियम बघतोय. तर त्यातली पहिली आली प्रायमरी की, दुसरी आली फॉरेन की. फॉरेन की काय आहे? तर रेफर्स टू प्रायमरी की ऑफ अनॉदर टेबल. म्हणजे एखादा मी दुसरा टेबल तयार केला आणि त्याचा जर प्रायमरी कीचा रेफरन्स द्यायचा असेल तर त्यामध्ये काय केलं जातं? फॉरेन की आहे ती फॉरेन की लिहिलं जातं. तर त्यामध्ये फॉरेन की असं मेन्शन केलं जातं. इथे आपण एक्झाम्पल एखादं घेतलेलं आहे का? बघूया आपण. नसेल तर आपल्या प्रॅक्टिस सेशनमध्ये होईल. परंतु इथं कन्सेप्ट लक्षात घ्या अगोदर. फॉरेन की म्हणजे काय? ही जी प्रायमरी की आहे ती मला काय करायचं आहे? दुसऱ्या टेबलमध्ये त्याचा रेफरन्स घ्यायचा आहे त्या टेबलचा. तर काय केलं जातं? फॉरेन की म्हणजे फॉरेनवरनं आलेला. फॉरेन म्हणजे काय? हॅलो, फॉरेन म्हणजे परदेश, दुसऱ्या देशातनं आलेला म्हणजे दुसरा टेबल. ओके, तर तिथे आपल्याला काय करायचं आहे? फॉरेन की वापरायचं आहे. ओके, समजलं का? फॉरेन की जास्त सांगायची गरज नाही, सोप्पं आहे. परंतु समजलंय का? फॉरेन की समजली का? हां, कुणाला समजली नसेल तर मला सांगा. हां, समजलं नसेल तर मी रिपीट सांगतो. अगदी साधं सोप्पं आहे. फॉरेन की म्हणजे काय? प्रायमरी की आहे. दुसरा एखादा आपण टेबल तयार केला म्हणजे 2 वेगवेगळे टेबल आहेत. ओके, तर त्याचा रेफरन्स देण्यासाठी सपोज तुम्ही अमेरिकेत गेला. तुम्ही कुठे गेला? उद्या सपोज कुणाची जरी प्लेसमेंट झाली आणि तुम्ही अमेरिकेमध्ये, यूएसएमध्ये तुम्ही प्लेस झाला, तिथे गेला. तर तुम्ही काय करणार आहे? तुम्ही बेसिकली आहात कुठले म्हणून सांगणार आहे? इंग्लंडचे सांगणार आहे का तुम्ही? कुठले सांगणार आहे? अमेरिकेत तुम्ही गेला, उद्या प्लेसमेंट झाली, तर तुम्ही प्रॉपर कुठले आहे म्हणून सांगणार? हॅलो, इंडियामधून ना? लाईक द सेम तुम्ही कराडमधून पुण्याला गेला, तर तुम्ही प्रॉपर कुठले आहे म्हणून सांगणार? कराडमधून पुण्याला गेला.
प्रॉपर कुठले आहे, करंटचे आहे म्हणून सांगणार. लाईक द सेम प्रायमरी की म्हणजे काय असणार आहे, तुमचा मूळचा जो टेबल आहे, म्हणजे तुम्हाला कुणाचा रेफरन्स घ्यायचा आहे तो आहे आणि असा रेफरन्स घ्यायचा असेल तर तिथे काय वापरली जाते, फॉरेन की. प्रॅक्टिकली वापरल्यानंतर तुम्हाला अजून समजेल. त्याच्यानंतर नेक्स्ट येतं युनिक. युनिक म्हणजे मला कोणतीही व्हॅल्यू डुप्लिकेट करायची नसेल. ओके, तर डुप्लिकेट व्हॅल्यू जर करायची नसेल, कुठलीही डुप्लिकेट व्हॅल्यू कॉलममध्ये नसावी, सगळ्या व्हॅल्यू कशा असल्या पाहिजेत, युनिक असल्या पाहिजेत, तर त्यावेळेस काय वापरलं जातं, तर त्या ठिकाणी वापरलं जातं युनिक. ओके, म्हणजेच जे काही कॉलम आहे, म्हणजे आता मगाची क्युरी होती तिच्या पुढेच आपण इथे लिहू शकतो. इथे जसं प्रायमरी की ह्याच्या पुढेच आपण इथं युनिक म्हणून लिहू शकतो. ओके, म्हणजे युनिक. सगळी आपण एक्झाम्पल पाहणार आहोत, परंतु इथे आपण युनिक टाकलं. युनिक टाकलं म्हणजे काय होणार आहे, हे व्हॅल्यू डुप्लिकेट करता येणार नाही. म्हणजे नेममध्ये जे काही कॅरेक्टर लिहिलेलं आहे ते कसं असणार आहे, युनिक असणार आहे. ओके, तर युनिक समजलं का, सोपं आहे. ह्याच्याबद्दल डिटेल नोट्स आहेत, त्या डिटेल नोट्स पण मी पाठवणार आहे, परंतु शॉर्ट आपल्या मेमरीमध्ये लवकर लक्षात राहतं. आणि एवढं मोठं पुस्तक म्हणजे वापरण्यापेक्षा हे तुम्ही पटकन लक्षात ठेवू शकता आणि याला रेपर मोठ्या नोट्स वापरायच्या. ओके, म्हणजे पटकन लक्षात येतं. नॉट नल, कॅनॉट स्टोअर नल व्हॅल्यू. नल व्हॅल्यू आहे, तर ती नल व्हॅल्यू काय करतं, स्टोअर करत नाही. नॉट नल म्हणजे जी नल व्हॅल्यू आहे ती नल व्हॅल्यू कॉलममध्ये टाकता येणार नाही, म्हणजे तिथं नल व्हॅल्यू सोडता येणार नाही. त्यानंतर चेकमध्ये कंडिशन आहेत, त्या कंडिशन ते काय करतं, कॉलममध्ये ज्या काही आपण कंडिशन टाकलेल्या आहेत म्हणजे त्या कंडिशनप्रमाणे डेटा असावा. म्हणजे तिथे आपण आता सपोज असं टाकलं की चेक आपण टाकलं आणि चेकच्या पुढेच आपण त्याला कंडिशन टाकू शकतो. सपोज कशी कंडिशन टाकू शकतो आपण, इथेच दाखवतो मी तुम्हाला. इथे चेक, इथे टाकवलं आहे बघा, इथे आहे एक्झाम्पलमध्ये आहे चेक. इथे हे दिसतंय का तुम्हाला, चेक आणि ही काय आहे, कोण सांगेल ही काय कंडिशन आहे, सोपं आहे. काय कंडिशन दिलेली आहे, हॅलो, मी सिलेक्ट केलं सॅलरी ग्रेटर दॅन 0, म्हणजे चेक कर तू सॅलरी ग्रेटर दॅन 0 कोणाची आहे. ओके, चेक समजलं का, समजलं का इथंपर्यंत, सोपं आहे. म्हणून थोडंसं हे करतोय मी, फास्टमध्ये घेतोय. आता याच्यानंतर डिफॉल्ट प्रोव्हाइड्स डिफॉल्ट व्हॅल्यू. सपोज युजरने व्हॅल्यूज प्रोव्हाइड केली नाही, युजरने काय केली नाही, कोणतीही व्हॅल्यू प्रोव्हाइड केली नाही. म्हणजे सपोज नेम, मगाचंच एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं, ईमेल, पासवर्ड आणि मोबाईल नंबर. पण काही युजर असतात त्यांनी मोबाईल नंबर टाकलाच नाही, म्हणजे तिथे आपण डिफॉल्ट वापरू शकत नाही, कारण तो डिफॉल्ट नंबर घेऊन तरी काय करायचा. परंतु जर आपण त्या ठिकाणी जर डिफॉल्ट टाकलं, ओके, तर त्या ठिकाणी डिफॉल्ट टाकलं तर काय होईल की डिफॉल्ट काय आपण जे सिलेक्ट ठेवलेलं आहे ते सिलेक्ट होईल. म्हणजे सपोज आपण नॉट अवेलेबल असं डिफॉल्ट ठेवलेलं असेल तर कोणी जर मोबाईल नंबर टाकला नाही तर काय होईल, त्या ठिकाणी ती व्हॅल्यू काय होईल, डिफॉल्ट सेट होईल. एखाद्याने जर व्हॅल्यू काय केली नाही, टाकली नाही टेबलमध्ये आणि तुम्ही तिथे जर डिफॉल्ट लिहिलेलं असेल तर डिफॉल्ट व्हॅल्यू काहीतरी सेट होईल. कन्स्ट्रेंट समजले का, हॅलो, कन्स्ट्रेंट म्हणजे काय आहेत, नियम आहेत. प्रायमरी की, फॉरेन की, युनिक, नॉट नल, चेक आणि डिफॉल्ट, हे सगळे स्टेटमेंट म्हणजे क्युरी लिहित असताना हे सगळं वापरायचं आहे. प्रायमरी की वापरायचं, फॉरेन की कुठं कधी वापरायचं, कसं, थोडासा एक अंदाज तुम्हाला आला की तुम्ही योग्य पद्धतीने अशी क्युरी लिहू शकता. काय अगदी सोपं आहे. काय करायचं आहे, टेबल क्रिएट करायचं आहे म्हणून टेबल लिहायचा, जे काही टेबलला नाव द्यायचं आहे ते लिहायचं, पॅरेंथेसिस टाकायचं, त्याच्या आतमध्ये काय लिहायचं, सपोज एम्प्लॉई ID, त्याचा काय आहे, INT काय आहे, हॅलो, इंटिजर आहे. इंटिजर काय म्हणजे आहे, हा जो काही डेटा आपण ऍड करणार आहे तो कुठल्या प्रकारातला आहे तो आपण सांगितलं. त्याच्यानंतर प्रायमरी की असं लिहिलेलं आहे. प्रायमरी की म्हणजे काय असतं, एका शब्दात युनिक की आहे. व्हेरी गुड, युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आहे. म्हणजे हे जे काही आयडी असणार आहेत ते प्रायमरी की असणार आहेत. इथे काही फॉरेन की वापरलेली नाहीत. नॉट नल म्हणजे हे रिकामं ठेवता येणार नाही. चेक म्हणजे चेक कर, ओके. डिफॉल्ट म्हणजे एखादी डिफॉल्ट व्हॅल्यू सेट कर, असे काय आहेत, कन्स्ट्रेंट आहेत. आता या ठिकाणी बघा, जॉईन कंबाईन डेटा फ्रॉम 2 or more टेबल्स. मला 2 टेबल एकत्र करायचे आहेत तर त्यावेळेस जॉईंट वापरायचा.
इनर जॉईन, लेफ्ट जॉईन, राईट जॉईन, फुल आउटर जॉईन म्हणजे तुमचे जसं एक्सेलमध्ये वापरलं जातं ना, हा एक्सेलमधलाच प्रकार आहे. तर हा दोन टेबल आपल्याला काय करायचे आहेत, जॉईन करायचे आहेत, कंबाईन करायचं आहे. तर तिथे काय वापरायचं, जॉईन वापरायचं, इनर जॉईन. दोन्ही टेबल आहेत, ते दोन्ही टेबल काय होतील, एकत्र होतील. लेफ्ट साईडचे जॉईन करायचे आहेत, राईट साईडचे जॉईन करायचे आहेत आणि फुल आउटर जॉईन करायचं आहे. ओके, ऑल रेकॉर्ड फ्रॉम बोथ टेबल, सगळ्याचं सगळं रेकॉर्ड मला जॉईन करायचं आहे. तर या ठिकाणी बघा, अशा पद्धतीने जॉईन वापरू शकतो आणि जॉईनसाठी क्वेरी लिहायच्या आहेत. जॉईन काय असतं ते समजलं का, टेबल जॉईन करण्यासाठी जॉईन वापरलं जातं. हॅलो, जॉईन समजलं का? त्याच्यानंतर नेक्स्ट जो पार्ट आहे तो आहे फंक्शन. व्हॉट इज फंक्शन? आत्ताच आपण फंक्शन, भरपूर फंक्शन शिकून आलेलो आहे. व्हॉट इज फंक्शन? अरे एवढी कशी शांतता? भरपूर फंक्शन शिकून आलोय ना आपण. हॅलो, अरे फंक्शन माहित नाहीत कोणाला? ओके ओके. अजून कोण सांगेल? एकाच एकाच लाईनमध्ये फंक्शन काय असतात? शुद्ध मराठीत सांगितलं तरी भरपूर, कारण कन्सेप्ट लॉजिक क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. फंक्शन म्हणजे काय असणार? प्रोग्रॅमिंगमध्ये फंक्शन म्हटलं की एकच गोष्ट आहे. प्रोग्रॅमिंगमधलं फंक्शन आपण सांगू शकतो. हां, कोण सांगतंय अजून? त्रिवेणी क्रांती. हां हां, ओके, येस, कंटिन्यू. हां, येस येस. हां. ओके ओके. आता बघा, मी थोडक्यात एकाच लाईनमध्ये सांगतो तुम्हाला फंक्शन म्हणजे काय असतात. तर जो काही आपण टेबल तयार केलेला आहे, त्याच्यावरती प्रोसेस करण्यासाठी आधीच काही कमांड तयार करून ठेवलेल्या असतात. म्हणजे आपण फंक्शन लिहिलेलं असतं आणि ते फंक्शन वापरतो. म्हणजे ॲडिशन, मल्टिप्लिकेशन करायचं आहे जसं कॅल्क्युलेटरमध्ये ते फंक्शन रेडीमेड तयार करून ठेवलेले असतात. तर डेटावरती किंवा त्या टेबलवरती आपल्याला वर्किंग करत असताना जे काही, म्हणजे काउंट रो. हॅलो, हे काय करणार आहे? अगदी साधं सोपं नामातच आहे. काउंट हे जे फंक्शन आहे ते काय करणार आहे? रोज काउंट करेल. ओके, मला जर रोज बदले टोटल सम पाहिजे, सम पाहिजे म्हणजे काय होणार आहे? सम देणार आहे, ॲव्हरेज देणार आहे, मॅक्स देणार आहे, मिनिमम. ओके, म्हणजे काय आहेत फंक्शन्स आहेत ते, काय आहेत, काही रेडीमेड असे प्री प्रोग्रॅम आहेत, प्री डिफाईन प्रोग्रॅम आहेत आणि ते प्री डिफाईन आपण प्रोग्रॅम काय करू शकतो, वापरू शकतो. तर यामध्ये फंक्शनचे टाईप आहेत ते भरपूर प्रकारचे आहेत. मी तर फक्त फंक्शन दिलेले आहेत, म्हणजे न्यूमरिक फंक्शन असतात, सिंगल फंक्शन असतात, स्ट्रिंग फंक्शन असतात, डेट टाईम फंक्शन आहेत, कन्व्हर्जन फंक्शन्स आहेत. तर डिटेल नोट्स आहेत, त्या डिटेल नोट्समध्ये तुम्हाला हे सगळं मल्टी रो, सिंगल रो फंक्शन, खूप सारे प्रकार आहेत. परंतु इथं तुम्हाला समजावं की काहीतरी फंक्शन्स असतात आणि फंक्शन्स हे एसक्यूएलमध्ये वापरले जातात. ओके, तर या ठिकाणी अशा पद्धतीचे काउंट, सम, ॲव्हरेज, मॅक्स, मिनिमम हे आपण सर्व फंक्शन्स आहेत ते आपल्या काय करणार आहे, तर आपल्या जो काही प्रॅक्टिस सेशन होणार आहे त्या प्रॅक्टिस सेशनमध्ये हे सगळे फंक्शन आपण वापरणार आहोत. आता फक्त एवढं क्लिअर करा की फंक्शन म्हणजे काय. समजलंय का इथंपर्यंत? 6 पॉईंट समजलेत का? मी फंक्शन सांगितलं, जॉईन सांगितलं, कन्स्ट्रेंट सांगितलं. व्हॉट इज कन्स्ट्रेंट? हाच थोडा वेगळा आहे. हॅलो, व्हॉट इज कन्स्ट्रेंट? हॅलो हॅलो, श्वेता, ऋतुजा, अस्मिता, व्हॉट इज कन्स्ट्रेंट? हां, वन बाय, हां हां हां, कोण सांगते? हां, कन्स्ट्रेंट म्हणजे काय? हां, ऋतुजा, डेटा चुकीचाही इन्स्टंट होणार नाही. व्हेरी गुड. अजून कोण सांगत होतं? कोणतरी सांगत होतं. अस्मिता सांगत होती का? हां हां, अस्मिता. हां, कंटिन्यू. व्हेरी गुड. टेबल तयार करताना काही जे रूल्स रेग्युलेशन असतात ते रूल्स रेग्युलेशन म्हणजे कन्स्ट्रेंट. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट एसक्यूएल कमांड. एसक्यूएलच्या ज्या कमांड आहेत खूप साऱ्या आहेत, त्यातले काही महत्त्वाच्या कमांड मी इथे दाखवलेल्या आहेत. तर त्या एसक्यूएल कमांड आपण बघितल्या.
एस क्यू एलचा सिंटॅक्स बघितला आणि ह्या जे स्टेटमेंट आहेत त्याचे 5 प्रकार आहेत, ते 5 प्रकार बघितले. तर 6 पॉईंट आपले क्लिअर झालेले आहेत. तर पुढचे आपण घेऊया. ओके. तर पटपट बघूयात आपण. सोप्या आहेत. ग्रुप बाय अँड हॅविंग. तर यामध्ये जो डेटा आहे तर डेटा बेस्ड ऑन कॉलम आणि ॲप्लाइज कंडिशन आफ्टर ग्रुपिंग. जर काही आपल्याला ग्रुप तयार करायचे असतील तर ग्रुप यामध्ये तयार करतो आणि ग्रुपिंग तयार करून डेटावरती आपल्याला जी काही क्युरीज करायच्या आहेत किंवा जी माहिती पाहिजे ते ग्रुप आपल्याला असे तयार करता येतात. इथे दिलेले आहेत ग्रुप बाय ए सिटी हॅविंग काउंट. काही जो आपल्याला काउंट आहे तो काउंट अशा पद्धतीने आपण ग्रुप बाय वापरू शकतो. नेक्स्ट आहे ऑर्डर बाय वापरली जाते. सॉर्ट डेटा इन असेंडिंग ऑर डिसेंडिंग. म्हणजे असेंडिंगने आणि डिसेंडिंगने मला डेटा ऑर्डर करायचा असेल तर त्याची आपण काय करू शकतो, ऑर्डर हे करू शकतो. सब क्वेरी, क्वेरीमध्ये जर क्वेरी लिहायची असेल तर काय केलं जातं, क्वेरी इनसाइड अनदर क्वेरी, तर ते सब क्वेरी. त्याच्यानंतर येतं नेक्स्ट यूज टू स्पीडअप सर्चिंग इन अ टेबल. टेबलमध्ये जर सर्चिंग आपल्याला स्पीडअप करायचं असेल, इंडेक्सिंग करायचं असेल तर इंडेक्स वापरलं जातं. आणि व्ह्यू म्हणजे काय की त्या डेटाबेसमध्ये कोणते व्हिज्युअल व्हर्च्युअल टेबल बेस्ड ऑन द रिझल्ट ऑफ अ क्वेरी. क्वेरीचा ॲक्च्युअल रिझल्ट आपल्याला व्ह्यू करायचा असेल तर आपल्याला व्ह्यू करता येतो. तर अशा सिंपल 11 गोष्टीवरती आपण पुढे फोकस करणार आहोत. तर सुरुवातीला काय करायचं आहे, हा ट्रेलर आहे. एसक्यूएलचा हा काय आहे, ट्रेलर आहे. आणि हा नोट्स प्रिपेअर केले की तुमच्या ॲक्च्युअल एसक्यूएल काय आहे, एसक्यूएलमध्ये काय काय येतं, तर हे परफेक्ट तुम्ही प्रत्येकाने ही जी नोट्स आहे, मी हे जे काढलेलं आहे ट्रेलर म्हणजे काय काय गोष्टी आहेत, या 11 पॉईंट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजे इंटरव्ह्यूला कशाही पद्धतीने प्रश्न विचारू दे, या 11 जे पॉईंट्स आहेत त्याच्या भोवतीच तुम्हाला विचारला जाणार आहे. त्याच्यानंतर ज्या काही डिटेल्स नोट्स आहेत त्या डिटेल्स नोट्स पण मी पाठवणार आहे. बघा वेगवेगळ्या नोट्स आहेत, एसक्यूएलच्या ह्या डिटेल्स नोट्स आहेत डाउनलोड केलेल्या. हेच तुम्ही डायरेक्ट डिटेलमध्ये तुम्ही हे वाचू शकता. ओके. तर डिटेलमध्ये जस्ट ओव्हरव्ह्यू करायचा आहे, गरज असेल तर वाचायची, जास्त डोक्याला त्रास घ्यायचा नाही. इथे मला इंडेक्स दाखवायची आहे. एक मिनिट. हे मी पाठवून देईन. हेच टेबलमध्ये आहे बघा. इंट्रोडक्शन, हे DDL, DML, DCL, एसक्यूएल क्वेरी मॅनेजमेंट हे सगळं आहे. क्रिएट टेबल, प्रायमरी की, फॉरेन की, नॉट नल, युनिक, चेक, डिफॉल्ट, ॲटो इन्क्रीमेंट, अल्टर टेबल, इन्सर्ट. ओके. हे सगळं ब्रॉडमध्ये आहे. वेअर ॲज, अलाइस, जॉईन हे सगळं दिसतंय बघा इथे. अलाइस आहे, जॉईन आहे. तर हे सगळ्याचे सगळे हे फंक्शन्स आहेत. EPLs कसं वापरायचं, फ्लो कंट्रोल आहे. हे जे फंक्शन्स आहेत, बिल्ट इन फंक्शन्स आहेत बघा. डेट अँड टाईम, मॅथ, ॲव्हरेज, काउंट. ओके. हे सगळं डिटेल्समध्ये इथं तुम्हाला बघता येईल. परंतु सुरुवातीला अगोदर काय करायचं, शॉर्टमध्ये मेमरी